तळेगावात एक मंदिर बांधत होते, गणपतीचं मंदिर होतं. त्याचं रंगकाम हे मी माझ्यातर्फे करत होतो आणि तिथले एक ट्रस्टी माझ्याशी सहज बोलून गेले, की "बाबा परेश, आपल्या इथं स्वामींची एक फोटो स्थापना करायची आहे. गणपतीबरोबर हं. स्वामींचंही आपल्याला स्थान निर्माण करायचं आहे." तर मी बोलून गेलो, की "बाबा ठीक आहे, ठीक आहे. मग हरकत नाही. मी स्वामींचा फोटो माझ्यातर्फे देतो." ते म्हटले, "चल, पुण्यात एक भिंगे गुरुजी म्हणून आहेत नळ स्टॉपपाशी. ते आता स्वर्गवासी झाले." मग त्यांच्याकडे ते मला घेऊन गेले. मग त्यांना सांगितलं, की "मला फोटो हवे आहे." आणि मग ते म्हटले, "ठीक आहे, करूया आपण फोटो. एवढे चार्जेस होतील." म्हटलं, "ठीक, काही प्रॉब्लेम नाही." फक्त नेहमीप्रमाणे मी आपलं विचारलं, "मग कधी जाणार?" हं. ते असे बघून माझ्याकडे हसले, की म्हणले, "तू स्वामींचं मध्ये भक्त नवीन आहेस का?" ते म्हणले, "माझ्याकडे फोटो 6 महिन्याच्या आत होत नाही. कधी-कधी वर्षही लागतं. जोपर्यंत स्वामी माझ्याकडनं पारायण करून घेत नाहीत," ते भिंगे गुरुजी म्हणाले, "तोपर्यंत हा फोटो होत नाही." बापरे! बापरे! म्हटलं, "आता मग कधी होणार?" ते म्हणले, हं. "जेव्हा होईल तेव्हा मी तुला कळवतो." मग ते दर रविवारीच बसायचे. म्हणजे 3 दिवसातच त्यांचा मला फोन आला संध्याकाळी, की "परेश, फोटो झालाय. तू बापरे! बघ घेऊन जायचा विषय. कसा घेणारस हं, बघ तू आता." हं. आपल्या हिशोबाने पेक्षा जास्त लवकर मिळाला फोटो. म्हणून त्याच्यानंतर मी लगेच गावात गेलो. गावातल्या लोकांना सांगितलं, की "बाबा असा-असा फोटो झालाय स्वामींचा." अरे, ते म्हणले, "बरं आलं, तुला सांगायचंच राहिलं, की मागच्याच आठवड्यात गुरुवारी आमची मीटिंग झाली आणि त्याच्यातच सगळ्या ट्रस्टीने ठरवलं, की इथं गणपतीचं मंदिर आहे. गणपती मंदिराव्यतिरिक्त इथं कुठलाही फोटो लावायचा नाही." मी डोक्यात टेन्शन म्हटलं, "अरे बापरे! इथं तर फोटो इकडं झालेला आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आता?" बरं. मग मी पळत त्यांच्या भिंगे गुरुजींकडे गेलो. ते वयस्कर होते, स्वामी भक्त होते. म्हणलं, "गुरुजी, असा विषय झालेला आहे, आता काय करायचं?" तेव्हा ते म्हणले, "अरे, स्वामींची सेवा तुझ्यातनं घडणार आहे आणि स्वामींना तुझ्या घरी यायचं आहे, म्हणून त्यांनी सगळा हा खटाटोप. खटाटोप केलेला आहे वाह! आणि हा फोटो आता जा तुझ्या घरी स्थापना कर." तोच अरे हा आपल्या मागे बापरे! जो दिसतोय, तो हा स्वामींचा फोटो आहे. वाह! मनात कल्पना सुद्धा नसताना सुद्धा स्वामी असे एखाद्या स्वामींना जर घर घ्यायचं असेल ना, तर ते असे स्वतःहून येतात नक्कीच, नक्कीच, आणि नक्कीच. ते घेतात.